नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम सुरू झाला असून आता रब्बी हंगामाचा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे। हवामान बदलाचा भरोसा नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्ज करताना आपल्याला दिसत आहेत। तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हीही जर अर्ज करत असाल तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे की नेमकं अर्ज करताना आपल्याला काय गोष्टी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे, जेणेकरून आपला जो काही अर्ज आहे तो बाद होणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपल्या अकाउंटमध्ये जो काही पीक विमा असणार आहे तो येईल। मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवत जा, लाईक करायला तर मुळीच विसरत नका, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच येतील। बघा, फॉर्म भरताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरणीसाठी स्वयंघोषणा फॉर्म इत्यादींचा समावेश आहे। तुम्ही पिकाची ऑनलाईन तपासणी करू शकत नसल्यास तुम्हाला त्याचा स्वघोषणा फॉर्म भरावा लागणार आहे। हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तो डाउनलोड करून भरावा लागेल, मग ते डाउनलोड किंवा अपलोड करावे लागणार आहे। तर ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याच्यानंतर आपल्याला या स्वयंघोषणाचा जो काही फॉर्म आहे, फॉर्मला पीक पेरा सर्टिफिकेट म्हणतात, जो रब्बी खरीप दोन्ही हंगामांसाठी आवश्यक असतो। शेतकरी कोणत्याही हंगामात पीक विमा घेत असेल तर त्याला हा फॉर्म म्हणजेच त्या हंगामात पेरलेल्या पिकासह पत्र सादर करावे लागणार आहे। हा फॉर्म डाउनलोड करणे खूप सोपं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही हा फॉर्म डाउनलोड करू शकतात। आता हा फॉर्म कसा भरायचा आणि त्याच्यानंतर अपलोड कसा करायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना आपल्याकडून काही त्रुटी किंवा काही चुका व्हायला नको। तर स्वयंघोषणा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्या पत्रातील संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागणार आहे। नंतर तो पीक विमा फॉर्मसोबत आपल्याला जोडावा लागणार आहे। शेतकऱ्याचे नाव, पत्ता, एकूण जमीन अशी माहिती या फॉर्ममध्ये आहे आणि ती आपल्याला तिथे भरावी लागणार आहे। पुढील रकान्यात गाव, गट क्रमांक, खाते क्रमांक, क्षेत्र, पिकांचं नाव, पेरणी केलेले क्षेत्र, लागवडीची तारीख इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे फिल कराव्या लागणार आहेत। शेवटी आपल्या अंगठ्याचा ठसा किंवा साईन हे आपल्याला तिथे द्यावं लागणार आहे आणि मोबाईल नंबरही आपल्याला द्यावा लागणार आहे, जेणेकरून त्याची आपल्याकडे एक प्रत देखील आपल्याला ठेवावी लागणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मुदत किती आहे, कारण की 2-3 दिवसापूर्वीच आपण सांगितलं होतं पीक विम्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकार भरणार आहे। त्याचबरोबर कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर 30 नोव्हेंबरपर्यंत ज्वारी पिकाची नोंदणी आपल्याला करता येणार आहे। तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू, ज्वारी, हरभरा, रब्बी गहू आणि कांदा या पिकासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। तर उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत आपल्याला तिथे फॉर्म भरता येणार आहे। सो या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला तिथे कुठलाही तुमचा फॉर्म चुकणार नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये व्यवस्थितरित्या पैसे येतील। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।